आय ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ नमः शिवाय। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमो नमः। श्रीमन्महादेवाय नमो नमः। ॐ ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वराय। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरि हरि हरि। एकदा कैलास शिखरावर माता पार्वतीनं प्रश्न केला आणि शिव भगवाननी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं। गुरु गीता हे शास्त्र पार्वतीजीला सांगितलं। पार्वतीजी श्रेष्ठ श्रोता आहे। पार्वतीजी सारखा श्रोता जगामध्ये नाही आणि शिव भगवान सारखे वक्ताही नाही। शिव भगवानला प्रश्न केला की हे प्रभू, कोणत्या मार्गाने केन मार्गेन जीव ब्रह्ममयो भवेत। जीव हा ब्रह्मस्वरूप होऊन जातो, तो मार्ग कोणता आहे? आणि भगवान शिवानं फार सुंदर उत्तर दिलं। गुरु स्वरूपाचं वर्णन केलं, गुरु गीता सांगितली। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वराः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु ब्रह्मस्वरूप आहेत, गुरु विष्णू स्वरूप आहेत, गुरु महेश्वर स्वरूप आहेत, गुरु साक्षात परब्रह्म आहेत। या सगळ्यांना समाविष्ट करणारे आहेत। म्हणून श्री गुरुला प्रणाम करावा,
तस्मै श्री गुरुवे नमः। शिष्याच्या अंतःकरणामध्ये धर्मज्ञान, तत्वज्ञान, सम्यक ज्ञान प्रगट करणारे आहेत म्हणून ब्रह्म आहे। पण जे ज्ञान प्रगट झालेलं आहे त्याचं रक्षणही करावं लागेल। रक्षण करण्याचं कार्य महाविष्णूंचं आहे। म्हणून गुरु मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण झालेल्या सद्गुणांचं रक्षण करतात। आणि त्या सद्गुणांसोबत काही अवांछित, काही दुर्गुणही निर्माण झाले असतील तर त्यामधले निवडून सगळे दुर्गुण नष्ट करतात। म्हणून शिवस्वरूपही आहेत, गुरु ब्रह्मस्वरूप आहेत, गुरु विष्णू स्वरूप आहेत, गुरु शिवस्वरूप आहेत। आणि या तिघांना समाविष्ट करणारं ब्रह्मा विष्णू महेश साक्षात परब्रह्म आहे। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आज गुरुपौर्णिमेचा प्रसंग आहे। भक्तांसाठी अतिशय पावन प्रसंग आहे। आज व्यास पौर्णिमा आहे। आज व्यासो नारायण भगवान प्रगट झाले होते। जगाचे गुरु आहेत व्यासो नारायण भगवान, जगाला ज्ञान प्रदान करणारे आहेत। म्हणून आजची पौर्णिमा ही व्यास पौर्णिमा आणि हीच आहे गुरुपौर्णिमा। मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचं फार महत्व आहे। ज्ञान हा प्रकाश आहे, ज्ञान हा उजेड आहे। ज्ञानाचा प्रकाश मनुष्याच्या जीवनामध्ये पडला तर मनुष्याचं जीवन धन्य होऊन जातं, कृतकृत्य होऊन जातं। ज्ञानाविना मुक्ती नाही। जगद्गुरु शंकराचार्य म्हणाले ज्ञानाविना मुक्ती नाही। श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले नाही नाने ज्ञानेन सदृशम पवित्रम यह विद्यते। ज्ञानासारखं काही पवित्र नाही। आणि ते ज्ञान देणारे गुरु महाराज आहेत। आपल्या जीवनावर त्यांचे अपरंपार उपकार आहेत। आज त्यांचं स्मरण करायचं आहे, आज त्यांचं चिंतन करायचं आहे, त्यांनी केलेल्या कृपेचा विचार करायचा आहे। गुरुकृपा ही केवलम, गुरु महाराजांची कृपा, केवळ गुरु महाराजांची कृपा असली तर जीव या भवसागरातून सहज तरून जातो। जीव ब्रह्ममयो भवेत। पण ते महत्व कसं सांगावं, ते बुद्धीला आकलन होणार नाही। चंदना ते कायसे निचर्चावे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे उद्गार आहेत। चंदना ते कायसे निचर्चावे, अमृता ते केवते रांधावे। गगनावरी उभवावे घडे केवी। चंदनाला कशानं चर्चा हवं? चंदनापेक्षा श्रेष्ठ पदार्थ लागेल आणि सुगंधामध्ये सर्वश्रेष्ठ स्थान चंदनाचं आहे। चंदना ते कायसे निचर्चावे, अमृता ते केवते रांधावे। गगनावरी उभवावे घडे केवी। अशक्य आहे, चंदनाला चर्चन करणं अशक्य आहे, अमृताला रांधणं शक्य आहे, आणि गगनावर घडे उभविणं अशक्य आहे।
हा तैसे श्री गुरुचे महिमान कसं सांगावं, श्री गुरुचं महिमान कसं सांगावं, माऊलीला प्रश्न पडला आहे. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते कैयसे साधन. ते तत्व पूर्णपणे आकलनच होत नाही, वाणीचा विषय नाही, वाणीला सांगता येत नाही, बुद्धीला ते आकलन होत नाही. तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते कैयसे साधन. हे जाणो निमिया नमन निवांत केले. हे जाणो नियामिया नमन निवांत केले. हरी हरी शिव भगवान हे आदिगुरु आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा महेंद्र तयाचा मुख्य शिष्य. हरि ओम. ते परमतत्व शिव भगवान पार्वती मातेला एकांत स्थळी सांगत होते आणि समोर जलाशय होता. त्या जलाशयामध्ये मत्स्याच्या रूपामध्ये मच्छिंद्रनाथ ते श्रवण करत होते. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी आपली गुरु परंपरा सांगितलेली आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. माऊलीची जी गुरु परंपरा आहे ती नाथ परंपरा आहे आणि सगळ्या नाथांचे आदिगुरु शिव भगवान आहेत. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. पार्वती मातेला सांगितलेलं ते दिव्य ज्ञान, ते गुरुतत्व मच्छिंद्रनाथ महाराजांनी ऐकलं आणि ते प्राप्त झालेलं ज्ञान ते मग त्यांनी आपल्या शिष्याला दिलं. हरी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. मच्छिंद्रनाथ महाराजांनी ते ज्ञान गोरक्षनाथाला दिलं आणि गोरक्षनाथांनी ते ज्ञान गहिनीनाथांना दिलं. नाथ परंपरेमधले हे महायोगी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती. गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले. गोरक्षांनी गहिनीनाथाला तो उपदेश केला आणि गहिनीनाथांनी
पर्वताच्या त्या गुहेमध्ये निवृत्तीनाथ महाराजांना तो उपदेश केला आणि कृपा झाली गुरु महाराजांची, माऊली ज्ञानेश्वर महाराजांवर कृपा झाली आणि ते जे तत्व आहे ते तत्व निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलं. ही झाली ज्ञानेश्वर महाराजांची गुरु परंपरा. शिवभगवानपासून आरंभ झालेला आहे. माऊलीचा संप्रदाय हा नाथ संप्रदाय आहे. जेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, आसनावर बसविलं, भगवान पांडुरंगानं आसनस्थ केलं. फार सुंदर प्रसंग आहे. इंद्रायणीच्या किनारी सिद्धेश्वराच्या मंदिराजवळ ते विवर खोदलं, ते विवर स्वच्छ केलं, सडा संमार्जन केलं. हे उत्तरदायित्व नामदेव महाराजांनी घेतलं होतं. नामदेव महाराजांचे चारही पुत्र तिथे होते. त्या चारही पुत्रांनी ते स्वच्छ केलं, नीटनेटकं केलं. सुगंध शिंपडला, आसन नीटनेटकं केलं. समाधीची वेळ झाली, टाळ मृदंगाचा गजर व्हायला लागला. सगळे संत महात्मे ज्ञानेश्वर महाराजांच्या मागे मागे आले. वैराग्य मूर्ती ज्ञानेश्वर महाराज, साक्षात पांडुरंगाचे अवतार. भगवान पांडुरंग पुढे झाले. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना गुहेमध्ये नेलं, आसनस्थ केलं. आसनस्थ केले भगवान पांडुरंगे, पांडुरंग भगवाननी आसनस्थ केलं. समोर तो दिव्य ग्रंथ ठेवला. सगळ्यांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचं पूजन केलं. सगळे संत महात्मे यांनी माऊलीचं दर्शन घेतलं. पांडुरंग जेव्हा माऊली ज्ञानेश्वर महाराजांजवळ गेले तेव्हा त्यांनी माऊलीच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिले. पांडुरंगांनी विचारलं, ज्ञानदेवा, डोळ्यामध्ये अश्रू कशासाठी? फार श्रेष्ठ कार्य संपादन केलेलं आहे. जगाला परमार्थाचा मार्ग दाखविलेला आहे. जेवढं सांगितलेलं आहे जगासाठी तेवढं पुरे आहे. याच्यापेक्षा आवश्यकताही नाही. हेच बहुत आहे. आता डोळ्यामध्ये अश्रू कशासाठी? माऊलीनं हात जोडले. पांडुरंगा, सगळं घडलं जीवनामध्ये, गुरुसेवा राहून गेली. गुरुसेवा राहून गेली असं बोलले माऊली. पांडुरंग म्हणाले, पुन्हा या. माऊलीनं डोळे बंद केले. संत महात्मे पुन्हा पुन्हा अवतार धारण करत असतात. परमात्मा पुन्हा पुन्हा अवतार धारण करतात. कलियुगामध्ये ज्ञानदेवाच्या स्वरूपामध्ये आले. कलियुग हे भयंकर. धर्माचा लोप झालाय कलियुगामध्ये. अधर्माचा उदय झालेला आहे. भयंकर प्रवृत्ती जगामध्ये वाढलेल्या आहेत. त्या भयंकर प्रवृत्तीची बजबज पुरी झालेली आहे. पापाचा प्रचार झाला आहे. त्या पापाचा नाश करण्यासाठी, जगाला धर्म मार्ग दाखविण्यासाठी, जगातल्या लोकांचा परमार्थ सोपा करण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज आले. परमार्थाची वाट खुली केली. जे शास्त्र लोप पावले होते ते शास्त्र प्रगट केले. मृतप्राय झालेल्या समाजाला धर्माची संजीवनी दिली. धर्म उभा केला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी कलियुगामध्ये, महाराष्ट्र देशामध्ये. ही भूमी धन्य आहे. या भूमीला ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झालेला आहे. आणि असं दिव्य ज्ञान जगासाठी प्रगट केलं.
की त्या शब्दांचा उच्चार केला की जीव धन्य होतो. अद्भुत असं ते ज्ञान माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी प्रगट केलं. भगवान पांडुरंग बाहेर आले. निवृत्तीनाथ महाराजांनी सगळ्यांच्या मदतीनं त्या गुहेची शिळा द्वाराला लावून दिली. द्वार बंद झालं. समाधीस्थ झाले माऊली ज्ञानेश्वर महाराज. आज गुरुपौर्णिमेचा प्रसंग आहे. जवळजवळ 11 वाजता गुरुपौर्णिमा आरंभ होईल. पण जपाला हरकत नाही. आपण पौर्णिमा आरंभ होण्याच्या आधीच जप करणार आहोत, पूजन करणार आहोत आणि जेव्हा मुहूर्त काळ होईल तेव्हाही आपण पूजन करू. गुरु महाराजांचं स्मरण आज करायचं आहे. गुरु गोविंद दौखडे काके लागू पाय, बलिहारी वा गुरुदेव की, जिन गोविंद दियो बताय. भगवान परमात्मा समोर उभे राहिले आणि त्या परमात्म्याचं दर्शन घडवणारे गुरुही तिथे उभे राहिले. प्रश्न पडला, शिष्याला प्रश्न पडला की गोविंदही आहेत आणि गुरुही आहेत. आता पहिलं वंदन कोणाला करू? गुरु गोविंद दौखडे काके लागू पाय. शिष्याच्या अंतकरणामध्ये संभ्रम निर्माण झाला, प्रश्न निर्माण झाला आणि मग त्यांनी विचार केला की प्रथम वंदन आता गुरुला करू. कारण गुरुच भेटले नसते तर गोविंद कशाला भेटले असते. भगवत भजन करता येतं, प्राप्त करता येतं, भगवत भजन करता येतं, भगवत स्मरण करता येतं, तीर्थयात्रा करता येतात, हे सगळं करता येतं. पण हे तत्व ज्यांनी लक्षात आणून दिलं तेच भेटले नसते तर मग कशाचा परमार्थ? मग या जीवनाचा अर्थही समजला नसता. ज्याला अर्थच समजत नाही त्याला परमार्थ काय कळेल? ज्याच्या डोळ्याला प्रगट असलेलंही दिसत नाही, जे साक्षात समोर प्रगट आहे तेही दिसत नाही, त्याचंही आकलन होत नाही, त्याला सूक्ष्म तत्व कसे कळतील? ही तर सद्गुरूची कृपा आहे. सद्गुरु ती दिव्य दृष्टी देतात. सद्गुरु दृष्टी प्रदाता आहे. ती दृष्टी प्राप्त झाल्यानंतर मग तत्वज्ञान प्राप्त होतं, मग धर्मज्ञान प्राप्त होतं, मग सम्यक ज्ञान प्राप्त होतं. जीवनाची दृष्टी मिळते, जीवनातलंही दिसतं आणि जीवनाच्या पलीकडचंही दिसतं. गुरु गोविंद दौखडे काके लागू पाय, बलिहारी वा गुरुदेव की, जिन गोविंद दियो बताय. फार सूक्ष्म विचार आहे. गुरु तत्वाला वंदन केलं. एकदा एक गाय वनामध्ये भटकली.
कळपामध्ये चरायला गेली होती आणि वनामध्ये भटकली. तृणाच्या लोभे दूर गेली. संध्याकाळ झाली. गाईच्या लक्षातच राहिलं नाही ती कळपापासून दूर आली आहे म्हणून, आणि मागे पाहायला लागली. कळप तर कधीच निघून गेला होता. आता घाबरली आणि समोर पाहिलं. साक्षात समोर मोठा बलशाली वाघ होता. वाघ बोलायला लागला की बरं झालं, आज शिकारच चालून आली. अनेक दिवसाचा उपवासी आहे, आज तर तुझं भक्षण करणार आहे. गायीनं वाघाकडे पाहिलं आणि धावायला लागली. धावता 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 पुढे एक जलाशय लागला. तो जलाशय कोरडा पडला होता. त्यातलं पाणी सुकून गेलं होतं. त्या थोडं बहुत पाणी त्याच्यामध्ये होतं. गाय त्या जलाशयाकडे धावत निघाली आणि उंच स्थानावरून गायीनं त्या जलाशयामध्ये उडी घेतली. वाघही मागे धावत निघाला. त्या जलाशयाजवळ आला. वाघ म्हणाला, तू जलाशयामध्ये उडी घेतली, आता त्याच्यामध्ये पाणी तरी किती आहे? आता तुझा अंतकाळ आलेला आहे, आता मी तुला सोडणार नाही. आणि वाघानेही उडी घेतली. दलदल होती आणि त्या दलदलमध्ये गायीनं उडी घेतली, वाघानंही उडी घेतली. गायीचे पाय खोलात जायला लागले, वाघाचेही पाय खोलात जायला लागले. वाघ म्हणाला की आता दलदलमध्ये फसला होता, पण मी लवकर बाहेर पडणार आहे आणि तुझं भक्षण करणार आहे. आज मी तुला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. जीव वाचवण्यासाठी गाय धडपडत होती, वाघही धडपडत होता. गायीनं एक प्रश्न केला वाघाला की हे वाघ, तुझा कोणी मालक आहे का? वाघानं उत्तर दिलं, माझा आणि मालक कसा असू शकतो? मीच माझा मालक आहे. गाय म्हणाली, ठीक आहे, तूच तुझा मालक आहे, पण माझं तसं नाही, माझा मालक आहे. त्या मालकाला चिंता लागली असेल, माझी गाय कुठे, माझी गाय कुठे? तो सहज चालत येईल, शोधत येईल, मला शोधून काढेल. त्याला पाहता बरोबर मी हंबरडा फोडेल, त्याला हाक मारेल आणि तो दोर घेऊन येईल, काही माणसांना घेऊन येईल आणि मला या दलदलमधून तो काढेल. पण तुझं कसं? तुला कोण काढेल? वाघ म्हणाला, मला काढण्याची गरजच राहणार नाही, मी स्वतःच बाहेर पडेल. आणि गायीनं सांगितलं त्याप्रमाणे गायीचा मालक आला. मालकानं दोर फेकला. सगळ्यांनी मिळून नाना युक्ती केल्या. गायीला बरोबर बांधलं आणि हळूहळू त्या दलदलमधून गायीला ओढायला लागले. सगळ्यांची शक्ती गायीला बाहेर काढलं. तिच्या अंगावरचा जो गारा होता तो काढून टाकला, स्वच्छ केलं अंग. गायीनं वाघाकडे पाहिलं, हे वाघ पहा, माझा मालक आला, माझ्या मालकाने मला सोडवलं, आता तुझं कसं होईल? तुला कोण सोडवेल? अरे वाघा, जीवनामध्ये आधार घेतला पाहिजे. आपलं जीवन परमार्थ आधारानं असलं पाहिजे. परमात्मा जर आपला असला तर मग आपलं रक्षण होतं. आपलं रक्षण कोण करणार आहे? या भवसागरामध्ये कोण रक्षण करेल?
हे वाघा, हे साधं तत्व तुझ्या लक्षात जर आलं असतं ना, तर आज तुझी ही गती झाली नसती. मनुष्य जीवनातही असंच आहे. स्वतःला मोठा ज्ञानी समजतो मनुष्य. त्याला असं वाटतं की त्याला सगळं समजलेलं आहे, सर्वज्ञ झालेलं आहे, त्याला काही कोणाच्या आधाराची गरज नाही, त्याला गुरुचा आधार घेण्याची गरज नाही, त्याला परमार्थ आधार घेण्याची गरज नाही. त्याला हे सगळं थोतांड वाटतं. रिकामटेकड्या लोकांची कामं वाटतात, अडाणी लोकांचे कामं वाटतात. त्याच्या अंतःकरणामध्ये तत्वविवेक जागृत होत नाही. ही थिंक्स हिमसेल्फ हायली एज्युकेटेड, but the basic principle of life he doesn't understand. If someone tells him, he does not accept it. जर त्याला कोणी ते तत्व सांगितलं तर ते तत्व तो स्वीकारत नाही. फार गहन आहे गुरुतत्व, फार गंभीर आहे. जगामध्ये त्यांची कीर्ती झालेली आहे. ज्यांनी सद्गुरूला शरणागती स्वीकारलेली आहे, सद्गुरूला शरण गेलेले आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथांना शरण गेले. हरी जगद्गुरु शंकराचार्यजी महाराज 8 वर्षाच्या अवस्थेमध्ये केरळ देशाच्या कालडी या स्थानावरून पायी चालत आले. का 8 वर्षाच्या मुलाला धड बोलताही येत नाही, आणि ते 8 वर्षाचे शंकर ब्रह्मज्ञान बोलायला लागले, परम तत्व बोलायला लागले. पायी चालत आले. मार्गामध्ये गुरु चिंतन करत आले, मला सद्गुरूची प्राप्ती झाली पाहिजे. चालत चालत नर्मदेच्या किनारी आले. गुरु निवडला होता. आपले गुरु कोण हे आधीच निवडलं होतं. अलौकिक ज्ञान आहे, जातीस्मर आहेत, पूर्वजन्माचं ज्ञान आहे, त्याच्या आधीचं ज्ञान आहे, अनंत जन्माचं ज्ञान आहे. आपण कोण आहोत याचं ज्ञान आहे. साक्षात शिव आहे. एवढं प्रचंड कार्य मनुष्य साध्य नाही करू शकत. नर्मदेला आले, नर्मदेच्या चरणी दंडवत केला आणि नर्मदेच्या पलीकडे गेले. तिथे पाहिलं अनेक योगी, अनेक तपस्वी तपश्चर्या करत होते. त्यांच्या चरणी जाऊन वंदन केलं. त्यांनी विचारलं, बालका कुठून आला आहेस? शंकरांनी सांगितलं, दक्षिणेतून आलो आहे. केरळ देश कालडी या स्थानावरून आलो आहे, जिथे पूर्णा नदी वाहते तिथून आलो आहे. कशासाठी आले? उत्तर दिलं, गुरुप्राप्तीसाठी. गोविंद भगवतपाद हे माझे गुरु आहेत, त्यांच्याकडून दीक्षा घ्यायची आहे, अनुग्रह घ्यायचा आहे. ते सगळे ऋषीमुनी म्हणायला लागले, हे शंकरा, फार मोठं ध्येय आहे तुझं. अरे बाबा, आम्ही अनेक वर्षापासून इथे वाट पाहत बसलो आहे, अजून गुहेतून बाहेर आले नाही. एकांतामध्ये साधना करत आहेत, आम्हाला अजून दर्शन झालं नाही. तू तर फार लहान आहेस, तुला कसं दर्शन होईल? दृढ विश्वास होता शंकराचा. जेव्हा त्या गुहेमध्ये प्रवेश केला तर आतून ध्वनी आला, हाक मारली गोविंद भगवतपादांनी, शंकरा आतमध्ये ये. आणि शंकराचार्य आतमध्ये गेले. एका पाषाण शिलेवर गोविंद भगवतपाद ध्यानस्थ बसलेले होते. आचार्य शंकरांनी गोविंद भगवतपाद यांचे चरणी दंडवत केला. गुरुदेवांनी आशीर्वाद दिले. अरे शंकरा, तुझी किती प्रतीक्षा केली. 1400 वर्षापासून प्रतीक्षा करत आहे.
फार उशीर केलेला आहे. गुरु कृपा झाली, अनुग्रह दिला आणि लोकोत्तर कार्य जगद्गुरु शंकराचार्यांनी केलं. भरतखंडाची पदयात्रा केली. भारतीय संस्कृतीचं उत्थान केलं. जगद्गुरु शंकराचार्य contributed so huge, so high, before no one contributed like that. एवढं दिलंय या भरतखंडाला, तेवढं यापूर्वी कोणी दिलं नव्हतं. संघटन केलं समाजाचं, समाजाला धर्माची दिशा दिली, धर्माचं तत्वज्ञान दिलं, जीवनाचं तत्वज्ञान दिलं, चारही धामची स्थापना केली, चारही धामच्या यात्रा कराव्या हा आदेश दिला. अलकनंदेच्या डोहामधून मूर्ती काढली. बद्रीनाथजीला जे नारायण भगवान आहेत, बद्रीनाथजी आहेत, ती जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांची कृपा आहे. ज्यांनी बद्रीनाथजीचा अनुभव घेतलेला आहे त्यांना माहित आहे जल किती शीतल आहे, किती थंड आहे. जवळजवळ बर्फ आणि त्याच्यामध्ये उडी घेऊन तिथून काढले बद्रीनाथजी आणि आज मंदिरात जे स्थापित आहेत ते जगद्गुरु शंकराचार्यजी महाराजांनी प्रतिष्ठित केलेले आहे. उत्तरेमध्ये बद्रीनाथ, केदारनाथ, दक्षिणेमध्ये रामनाथ, पश्चिमेला द्वारिकानाथ आणि पूर्वेला जगन्नाथ. चारही धामची विधिवत स्थापना केली, धर्म दिशा दिली, दिव्य असं ज्ञान दिलं, शास्त्र मुखर केले, शास्त्र प्रगट केले, विष्णू सहस्रनामवर भाष्य लिहिलं, वेद उपनिषद हे शास्त्र प्रसारित केलं. एवढं दिव्य अलौकिक कार्य त्या काळामध्ये केवळ पदयात्रा करून साध्य केलं आणि तेही 32व्या वर्षापर्यंत. एवढा प्रभाव आहे, गुरुकृपा एवढी आहे. हरी हरी. नाथ महाराजांनी आपली परंपरा सांगितली. नाथ महाराजांचा संप्रदाय जो आहे तो दत्त संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय हा तीनही संप्रदायाचं मिलन आहे. नाथ संप्रदाय, दत्त संप्रदाय, चैतन्य संप्रदाय. तुकोबाचा जो संप्रदाय आहे तो चैतन्य संप्रदाय आहे. नाथ महाराजांचा दत्त संप्रदाय. जो निर्गुण निराभास, जो निर्गुण निराभास, जेठोनी उदय शबल ब्रह्मास, आदिनारायण म्हणती त्यास. हरी हरी. पद्मकल्पातला प्रसंग प्रगट केलेला आहे नाथ महाराजांनी. पद्म कल्पामध्ये नारायण भगवान शयन करत होते. क्षीराब्दी शयना नारायणा, क्षीराब्दी शयना नारायणा.
क्षीराब्दीमध्ये शयन करत होते, ते पद्मकल्प होतं. त्या पद्मकल्पामध्ये नारायण भगवानच्या नाभीमधून ते कमळ उगवलं. त्या कमळावर त्याच्या 14 पाकळ्या होत्या. त्या 14 पाकळ्यांवर शबल ब्रह्म प्रगट झाले. शबल ब्रह्म. आदि नारायण म्हणती त्यास. आणि ज्याच्या नाभीमधून ते कमळ उगवलं त्याला आदि नारायण म्हटलं. नारायण नारायण. तो सर्वास आदि गुरु. नाथ महाराज म्हणतात तो सगळ्यांना आदिगुरु आहे. ज्याच्या नाभीमधून कमळ उगवलं, ज्यावर ब्रह्म प्रगट झाले, ते शबल ब्रह्म. 14 पाकळ्यांचं ते कमळ. त्या कमळाला अनिरुद्ध कमळही म्हटलेलं आहे. तयाचा ब्रह्मा अनुग्रहित. त्या ब्रह्मदेवाला अनुग्रह दिला. त्या ब्रह्मदेवावर कृपा केली. त्याला ते ज्ञान सांगितलं. ते प्राप्त झालेलं ज्ञान ब्रह्मदेवानं मुनिकल्पामध्ये. आता कल्प बदलला. आता पुढच्या कल्पाची रचना ब्रह्मदेवानं केली. विधाता झाले ब्रह्म भगवान. ते होतं मुनिकल्प. त्या मुनिकल्पामध्ये मुनी प्रगट झाले. मरीची, अत्री, अंगिरा, भृगु, पुलस्त्य, कुलह, कृतु, दक्ष, नारद, वसिष्ठ. हे 10 मुनी प्रगट झाले. आणि मग या 10 पुत्रांना मुनिकल्पामध्ये उपदेश केला. त्या पद्मकल्पाच्या नंतर जो कल्प होता त्या कल्पामध्ये सनकादी मुनीश्वरांना उपदेश केला होता. त्यावेळेला वैराग्य जास्त होतं ब्रह्मदेवामध्ये. म्हणून वैराग्याचा उपदेश आहे, परमार्थाचा उपदेश आहे. सनकादी मुनींच्या अंतकरणामध्ये तो ठसावला. ते कुमार कल्प होतं. नंतरचं मुनिकल्प. मुनिकल्पामध्ये तो उपदेश ब्रह्मदेवानं अत्रीस केला. मरीची, अत्री. दुसऱ्या क्रमांकावर अत्री आहे. अत्री ऋषींना तो उपदेश केला. तयाचा ब्रह्मानुग्रहित. ब्रह्मा अत्रीस उपदेशित. अत्रीपाद प्रसादित. श्री अवधूत दत्तात्रय. आणि अत्री ऋषींनी तो उपदेश दत्त प्रभूला केला. दत्तात्रय परंपरा. सहस्रार्जुन यदुदुसरा. पद्मकल्पापासून आरंभ झालेली ही परंपरा सत्ययुगामध्ये अत्री ऋषीनं दत्तप्रभूला उपदेश केला. त्रेतायुगामध्ये दत्तप्रभूनं सहस्रार्जुनला उपदेश केला. आणि द्वापरामध्ये यदू महाराजांना उपदेश केला, ज्यांच्या वंशामध्ये श्रीकृष्ण परमात्मा जन्मले. यदू महाराजांना दत्तप्रभूंनी द्वापरामध्ये उपदेश केला. आणि कलियुगामध्ये जनार्दन स्वामीजी महाराजांना उपदेश केला. जनार्दन शिष्य तीसरा
केला खरा कलियुगी. कलियुगामध्ये जनार्दन स्वामी महाराजांवर कृपा आणि जनार्दन स्वामी महाराजांची कृपा एकनाथावर. ओ आजोबानं विचार केला, एका आता 12 वर्षाचा झाला, एकनाथ 12 वर्षाचा झाला, आता त्याला शास्त्र शिकले पाहिजे. ब्राह्मणाचा पोर आहे, त्याला मंत्र आले पाहिजे, त्याला धर्म कळला पाहिजे, त्याला सत्य कळलं पाहिजे, आपल्या कुळाची परंपरा समजली पाहिजे, समाजाच्या तो उपयोगी पडला पाहिजे. संततीबद्दल केवढा दिव्य भाव आहे. आपली संतती काय व्हावी हे पित्याचं चिंतन असतं. पित्याच्या अंतःकरणातले भाव असतात. तो ज्ञानी झाला पाहिजे, तो समाजाचं भूषण झाला पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये ते श्रेष्ठ प्रगट झालं पाहिजे, जगाने त्याला वंदन केलं पाहिजे, त्याची मान मान्यता वाढली पाहिजे. हे पाहिलं डोळ्यांनी की मग पित्याला आनंद होतो. पित्याला असं वाटतं की आपलं सांसारिक जीवन कृतार्थ झालं, आपली संतती योग्य निघाली. हे विचार आजोबाच्या मनामध्ये आले. त्यांनी एका गुरुजीला बोलावून घेतलं. गुरुजीला सांगितलं, माझ्या एकोबाला तुम्ही ज्ञान द्या, त्यांना शास्त्र सांगा, आपले ग्रंथ, आपली संस्कृती, आपले शास्त्र, आपले संत, आपल्या परंपरा हे आपल्याला माहीत पाहिजे. सुयोग्य व्यक्तीनं ते सांगावं. ज्याला कळलेले आहे त्यांनी सांगावं, ज्याला कळलंच नाही तो काय सांगेल. म्हणून योग्य शिक्षक निवडला. त्यांना सांगितलं की एकोबाला आपल्या परंपरा कळल्या पाहिजे, शास्त्राचं ज्ञान प्राप्त करायला पाहिजे. गुरुजीच्या मनामध्ये विचार आले, एवढासा बालक 12 वर्षाचा, याला काय कसं सांगावं, याला कसं आकलन होईल. वेद काही याला कळणार नाहीत, उपनिषद आकलन होणार नाहीत. पुराण सांगावे, पण पुराण सुद्धा याला आकलन होतात का नाही. पण भागवतातले जे बालकासंबंधीचे जे प्रसंग आहेत ते सांगावे. आणि मग त्यांनी ध्रुवाचं आख्यान निवडलं आणि एकनाथांना म्हणाले, एकनाथा आता मी तुम्हाला भागवत सांगणार आहे, लक्ष देऊन ऐकायचं. महिष्मतीपुरीला एक राजा होता. त्या राजाचं नाव उत्तानपाद होतं. त्या राजाला 2 राण्या होत्या. प्रत्येक राणीला एक एक पुत्र होता. ज्येष्ठ राणी सुनीती, तिचा पुत्र होता ध्रुव. धाकटी राणी, तिचा पुत्र होता उत्तम. आणि कथा सांगायला लागले. कथा सांगता सांगता रंगून गेले. एकनाथाचंही अंतःकरण कथेनं सरोबार झालं. डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. नारद भगवाननी अनुग्रह दिला, मंत्र दिला. 5व्या वर्षी तपश्चर्या केली ध्रुवानं. ध्रुवाला नारायणाची प्राप्ती झाली. जीवनातला सर्वोच्च क्षण, अढळ पद प्राप्त झालं. हे प्रसंग ऐकले, एकनाथाच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले. अरे बाबा, रडतो कशासाठी? रडण्यासारखं काय होतं? नाथ महाराजांनी उत्तर दिलं की ध्रुवाला 5व्या वर्षी परमात्मा मिळाले आणि मी 12 वर्षाचा झालो, अजून मला अक्षर ज्ञानही धड झालेलं नाही. माझं कसं होईल? माझ्यावर कोण कृपा करेल? ध्रुवाला त्याचे गुरु नारद मिळाले, मला माझे गुरु कुठे मिळतील? हे प्रश्न विचारले गुरुजीला. गुरुजी गेले. गुरुजींनी हात जोडले आजोबाला. आजोबा, माझ्याकडून जमणार नाही. तुमचा एका फार ज्ञानी आहे, माझ्याही पेक्षा ज्ञानी आहे. त्याला सांगण्याचं सामर्थ्य माझ्याजवळ नाही, तेवढी बुद्धी माझ्याजवळ नाही. ज्या तत्वाचं आकलन त्याला झालं ते मला सुद्धा झालेलं नाही. नमस्कार करून गुरुजी निघून गेले. एकनाथ दिवसभर विचार करायला लागले. मी 12 वर्षाचा झालो, माझं कसं होईल? मला कसा मिळेल तो परमात्मा? हा ध्यास लागला. रात्री झोप लागली नाही. बिछाण्यातून उठले. 12 वर्षाचे एकनाथ गुरु महाराजांच्या दर्शनासाठी निघाले. माहित नाही गुरु कोण आहे.
पैठणाच्या बाहेर एक शिव मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये शिवलिंग होतं. त्या शिवलिंगाला कवटाळून रडायला लागले. शिवभगवानला करुणा आली. शिवभगवान प्रगट झाले. नाथा, अरे रडतोस कशासाठी? हे शिवभगवान, ध्रुवाला 5व्या वर्षी गुरु मिळाला. मी 12 वर्षाचा झालो, अजून मला गुरुप्राप्ती नाही. मला मार्ग सांगा. शिवभगवाननी मार्ग सांगितला. जा, गडावर जा, ज्याला दौलताबाद म्हणतात तिथे जा. तिथे जे किल्लेदार आहेत ते जनार्दन स्वामी महाराज आहेत. त्यांच्यावर दत्तप्रभूची कृपा आहे. त्यांना शरण जा, तेच तुझे गुरु आहे. 5 वर्षाचा एकनाथ चालत 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 दौलताबादला गेला. पैठणावरून बरंच अंतर आहे. दिवस गेला, रात्र झाली, मध्यरात्र झाली. किल्ल्याच्या द्वाराजवळ जाऊन उभा राहिला. ते अधिकारी होते, त्यांनी विचारलं की बच्चे क्या चाहिए? आणि एकनाथांनी उत्तर दिलं, मुझे जनार्दन स्वामी महाराज से मिलना है. ते म्हणाले की आता भेटता येणार नाही, उद्या भेट होईल, प्रतीक्षा करा. नाथांनी विचार केला, ताबडतोब गेलं पाहिजे, विलंब व्हायला नको. अभी किलेदार साहब सोए हैं, अभी भेंट नहीं होगी, कल भेट होगी. नाथ कधी खोटं बोलले नव्हते, पण आज मात्र विचार केला की आज खोटं बोलायचं. त्यांना सांगितलं की मला जाऊ द्या, ते माझे मामा आहेत. नातं जोडलं. मग त्या अधिकाऱ्यांना असं वाटलं की मामा जर आहेत तर जाऊ दिलं पाहिजे. आणि त्यांनी द्वार उघडलं. एकनाथ आतमध्ये गेले. जनार्दन स्वामी महाराजांच्या कक्षाच्या समोर हात जोडून उभे राहिले. योग्य वेळेला जेव्हा जनार्दन स्वामी महाराज उठण्याची वेळ झाली, पूजनाची वेळ झाली, तेव्हा सेवक आले. जनार्दन स्वामी महाराजांना सेवकांनी जाऊन सांगितलं, महाराज तुमचा भाचा आलेला आहे, रात्री आलेला आहे, आपल्या दर्शनाची तो प्रतीक्षा करत आहे. जनार्दन स्वामी महाराज विचारात पडले, भाचा आला? ज्याला बहीणच नाही त्याचा भाचा कुठून आला? जनार्दन स्वामी महाराज भेटायला आले. 12 वर्षाचा तो एकनाथ त्यांनी पाहिला, तेजपुंज चेहरा, आणि विचारलं की अरे बालका, ज्याला बहीणच नाही त्याला भाचा कुठून आला? तुम्ही आमचे भाचे झाले कसे? नाथांनी हात जोडले, क्षमा मागितली. क्षमा करा गुरुदेव, क्षमा करा. मी खोटं बोललो, पहिल्यांदाच बोललो, यापुढे कधीही बोलणार नाही. आपल्या दर्शनाची ओढ लागली होती, आतुर झालो होतो. पण आम्ही तुझे गुरु हे तुला कोणी सांगितलं? हे साक्षात शिवभगवानांनी सांगितलं. सगळा वृत्तांत सांगितला. दंडवत केला एकनाथ महाराजांनी. जनार्दन स्वामीजी महाराजांच्या लक्षात आलं. त्यांनी अनुग्रह दिला. एकनाथ अनुग्रहित झाले. जनार्दन कृपे जाण, जनार्दन कृपे जाण, समूळ निरसले भवबंधन. भवबंधन जे होतं ते समूळ नष्ट झालं. आता बंधन राहिलं नाही जीवनामध्ये. एका जनार्दनी शरण झाली संपूर्ण गुरु परंपरा. समूळ नष्ट झाली. जे भवबंधन होतं ते समूळ नष्ट झालं. शरण गेले एकनाथ महाराज.
आणि महाराज म्हणतात इथे माझी गुरु परंपरा पूर्ण झाली. हरी हरी. गुरु महिमा अपार महिमा. गुरु महिमा अपार महिमा. गुरु महिमा अनिर्वचनीयं. गुरु महिमा अनिर्वचनीयं. गुरु महिमा अपार महिमा. गुरु महिमा अपार महिमा. गुरु महिमा महतो महियान. गुरु महिमा महतो महियान. गुरु महिमा गुरु महिमा अपार महिमा. गुरु महिमा वर्णन करता येत नाही. अनिर्वचनीयम म्हणजे जी सांगताच येत नाही. वाणीनं जी सांगता येत नाही, वचनानं जिचा उच्चार करता येत नाही, ती गुरु महिमा. गुरुचं महात्म्य कोण सांगू शकेल? साक्षात शिव भगवान वर्णन करत आहे. संत महात्म्यांनी आपापल्या गुरुच्या महात्म्याचा जयघोष केला आहे, उद्घोष केलेला आहे, फार मधुर स्वरामध्ये गायन केलेलं आहे. हरी. यह तान विष की बेलरी. यह तन विष की बेलरी. यह तन विष की बेलरी. गुरु अमृत की खान. शीश दिए जो गुरु मिले तो भी सस्ता जान. यह तन विष की बेलरी. गुरु अमृत की खान. शीश दिए गुरु मिले तो भी सस्ता जान. यह जीवन विष की बेल है, विषाची वेल. अगर गुरु प्राप्त नहीं हुए तो ये विष की बेल है, विष की बेलरी. हरि. शिष्य दिए गुरु मिले, वो बड़े भाग्यशाली है जिन्हें सद्गुरु की प्राप्ति हुई है. अखंड परमात्मा का चिंतन. यह तना विष की बेलरी. गुरु अमृत की खान. गुरु प्राप्ति हो गई, अमृत की खान प्राप्त हो गई.
और इसके लिए कितने भी कष्ट करने पड़े वो कम ही है। शंकराचार्य जी महाराज केरल देश से चलते हुए आए पैदल 8 वर्ष की अवस्था में, केवल गुरु प्राप्ति के लिए। इतने बड़े संकल्प का उदय उनके अंतकरण में कैसे हुआ? ये लौकिक बात नहीं है, बहुत बड़ी गुरु कृपा है। जैसे शंकराचार्य जी महाराज केरल देश से ओंकारेश्वर तक पैदल गए थे, उसी प्रकार पैठण से दौलताबाद तक नाथ महाराज गए थे। शंकराचार्य जी महाराज की आयु 8 वर्ष की थी, एकनाथ महाराज की आयु 12 वर्ष की थी। श्री गुरु को शरण हुए, श्री गुरु ने दिव्य शास्त्र का उपदेश किया, जगत वंदनीय हो गए एकनाथ महाराज। अगर गुरु शरण नहीं होते, अगर उस भाव को नहीं समझते, तो जीवन का उदय कैसे होता? हरि हरि। कुरुक्षेत्र की भूमि पर अर्जुन और कर्ण जी का युद्ध हो रहा था। दानवीर कर्ण ने प्रतिज्ञा की थी कि इस दुर्योधन को प्रसन्न करने के लिए अर्जुन को नष्ट करना जरूरी है। कोई कर नहीं सका है अभी तक। कर्ण का निश्चय बड़ा था और श्री कृष्ण परमात्मा ने अर्जुन जी महाराज का रथ मोड़ लिया। अर्जुन जी कहने लगे, प्रभु ये क्या करते हैं? कर्ण मेरे सामने है, उसके साथ मुझे युद्ध करना है और आपने रथ को मोड़ लिया। परमात्मा ने सुना नहीं। दूसरी दिशा में रथ ले गए। अर्जुन जी पुनः कहने लगे, हे प्रभु मेरा रथ कर्ण की ओर ले चलिए। परमात्मा ने और रथ मोड़ दिया। कर्ण भी पीछे पीछे आने लगा है। समय बहुत बीत गया है। फिर से अर्जुन जी विनय करने लगे कि हे प्रभु, हे द्वारिकानाथ, मेरा रथ कर्ण की ओर ले चलो। ये गलत दिशा में रथ जा रहा है, आप मेरी बात क्यों नहीं सुनते? आज मुझे कर्ण से युद्ध करना है। परमात्मा ने बात सुनी नहीं, उत्तर दिशा की तरफ रथ मोड़ दिया। प्रभु आप रथ उत्तर दिशा में ले जा रहे हैं, कर्ण तो पीछे छूट गया है। रथ को मोड़िए प्रभु, युद्ध से पीठ दिखाना योग्य नहीं है, ये क्षत्रिय धर्म नहीं है, आपने ही मुझे सिखाया है। फिर भी परमात्मा ने नहीं सुना। बहुत समय बीत गया। फिर परमात्मा ने रथ को मोड़ लिया और कर्ण की ओर ले चले। कर्ण उद्विग्न हो गया है, परेशान हो गया है। और फिर श्री कृष्ण परमात्मा ने कहा, हे अर्जुन अब युद्ध करो। और अर्जुन जी महाराज ने युद्ध किया। अर्जुन जी को विजय मिली। कर्ण पराजित हुआ, भूमि पर पड़ा। फिर परमात्मा कहने लगे, हे अर्जुन आज कर्ण को तुम जीत नहीं सकते थे। आज वो अजय था, आरंभ में अजय था। उसका निश्चय दृढ़ था, उसका चित्त स्थिर था। आज तुम्हारी विजय कदापि होने वाली नहीं थी और उसकी प्रतिज्ञा के आगे तुम टिकने वाले नहीं थे।
मैंने तुम्हें बहुत देर तक घुमाया है, इसलिए घुमाया है कि सही अवस्था आने तक मैं प्रतीक्षा कर रहा था। अब सही अवस्था आई थी और अब मैंने तुम्हें आदेश किया, हे अर्जुन अब युद्ध करो, और तुम्हें जय मिली है। अर्जुन जी महाराज रथ से उतरे और श्री कृष्ण परमात्मा के चरणों में वंदन किया और अर्जुन जी कहने लगे, आपके जैसे गुरु ना होते तो मैं कहां विजयी होने वाला था। आज आप मेरे गुरु हो गए, आपने दिव्य ज्ञान का तत्वोपदेश मुझे किया है। सारे संसार में आपकी कृपा से मैं वंदनीय हुआ हूं। जीवन का वो श्रेष्ठतम स्थान आपकी कृपा से मुझे प्राप्त हुआ है। हरि हरि वसुदेव सुतं देवं कृष्ण चाणो वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वंदे जगद्गुरुम्। कृष्ण परमात्मा जगद्गुरु है, सारे जगत के गुरु है, और उस परमात्मा के जगत में हम रहते हैं, हमारे भी गुरु है। सारे जग के जो गुरु है वो हमारे भी गुरु है। जिन्होंने गुरु प्राप्ति नहीं की है, जिनको गुरु की प्राप्ति नहीं हुई है, उनके भी गुरु श्री कृष्ण परमात्मा है। वो भाग्यशाली है जिन्हें गुरु प्राप्ति हुई है। जिनको नहीं हुई उनके भी गुरु है। किसी गुरु परंपरा से जुड़ा होना अच्छी बात है, परंपरा से जुड़ा होना चाहिए। वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनम् देवकी परमानंदम् कृष्णं वंदे जगद्गुरुम्। एक शिष्य आया था गुरु से अनुग्रह लेने, हाथ जोड़कर खड़ा हो गया, गुरुजी मुझे अनुग्रह दीजिए, मुझे मंत्र दीजिए। गुरुजी ने कहा ठीक है, तुम्हें मंत्र देंगे, हमारे प्रश्न का उत्तर दो, हमें देखो हमें क्या दिखता है। शिष्य ने उत्तर दिया, आपको देखा कुछ भी नहीं दिखता है। गुरु ने कहा जाओ 12 वर्ष गोवर्धन परिक्रमा करो। शिष्य चला गया, 12 वर्ष गोवर्धन परिक्रमा। ओम श्री कृष्ण शरणं मम, श्री कृष्ण शरणं मम, श्री कृष्ण शरणं मम, श्री कृष्ण शरणं मम। परिक्रमा करता रहा, 12 साल बीत गए। 12 साल बाद फिर आया, गुरु से कहने लगा 12 साल परिक्रमा करके आया हूं, आपकी आज्ञा का पालन किया है। गुरु ने देखा बड़ा हो गया है, फिर पूछा वही प्रश्न, हमें देखो
हमें क्या दिखता है? शिष्य ने उत्तर दिया, आपको देखा, आप में हमें कुछ भी नहीं दिखता है। फिर जाओ 12 वर्ष गोवर्धन परिक्रमा करो। 12 वर्ष, दूसरी बार 12 वर्ष परिक्रमा। अब तो अवस्था बढ़ गई है, अब प्रौढ़ अवस्था आ गई है। फिर आए गुरु के पास, गुरुदेव अनुग्रह लेने आया हूं। 12 साल गोवर्धन परिक्रमा में आपने भेजा था, 24 साल की परिक्रमा हो गई है। श्री कृष्ण शरणम मम का जप हुआ है। गुरुजी ने कहा, वही प्रश्न पुनः पूछ रहा हूं, हमें देखो, हमें क्या दिखता है? शिष्य ने फिर से वही उत्तर दिया, आपको देखते हैं लेकिन आप में कुछ नहीं देखते हैं। जाओ तीसरी बार गोवर्धन परिक्रमा करो। तीसरी बार गोवर्धन परिक्रमा की, गुरु के सामने प्रकट हुए। गुरु ने देखा बहुत बड़ी तपश्चर्या हो गई है, 36 साल की तपश्चर्या हो गई है, 36 साल जप हुआ है, कृष्ण स्मरण अंतकरण में प्रकट हो गया है। गुरु ने कहा, अभी प्रश्न पूछने की आवश्यकता नहीं, अब सब प्रकट हो गया है। समय जरूर लगा है, लेकिन जो प्रकट होना चाहिए था वो प्रकट हुआ है। हरि हरि। प्रभु सेवा से प्राप्त हुआ, प्रभु कृपा से प्राप्त हुआ। प्रभु कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। गुरु की कृपा मिल गई, जीवन का उद्धार हो गया। हरि। गुरु तत्व का वर्णन कैसे करेंगे? सब धरणी कागज करूं, लेखनी सब वनराय। धरती को कागज कर दिया, वनों को लेखनी कर दिया। सब धरणी कागज करूं, लेखनी सब वनराय। 7 समंद की मसी करूं, गुरु गुणा लिखा न जाय। भाव की भव्यता है। संत कहते हैं कि गुरु का वर्णन कैसे करूं? सारी पृथ्वी को कागज कर दिया, वनों को लेखनी कर दिया, लिखना आरंभ कर दिया, समुद्र की शाही कर दी। 7 समुद्र में जितना जल है उतनी शाही कर दी, सब समाप्त हो गए। धरती पर 4 अंगुली स्थान भी नहीं बचा। जो सारे वन थे उस वन का काष्ठ भी नहीं बचा। समुद्र की मसी स्याही वो भी समाप्त हो गई और गुरु गुण लिखे ना गए। यह धरणी कागज करूं, लेखनी सब वनराय। 7 समंद की मसी करूं, गुरु गुण लिखा न जाय। ओ गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर
परमेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। चंदनाते कायसे चर्चावे अमृताते केवते रंधावे गगनावरी उभवावे घडे केवी तैसे श्री गुरुचे महिमान आकळीते कैयसे साधन हे जाणो निमिया नमन निवांत केले। श्री गुरु महात्म्य वर्णन करने का कोई उपाय नहीं। कैसे वर्णन करे? अनिर्वचनीय तत्व है, ये मैंने जान लिया है और इसीलिए श्री गुरु को निवांत मैंने वंदन कर लिया है, नमन कर लिया है। हरि हरि। श्री गुरु गीता में शिव भगवान पार्वती माता को गुरु तत्व का उपदेश करते हैं। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। स्थावरं जंगमं व्याप्तं येन कृष्णं चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। चिद्रूपेण परिव्याप्तं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वश्रुति शिरोरत्नं समुद्रासितमूर्तये वेदान्ताम्बुजसूर्याय तस्मै श्री गुरवे नमः। चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः। ओम श्री गुरुचरणार्पणमस्तु। गुरु शरणं श्री गुरु शरणं गुरु शरणं जय गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं जय गुरु शरणं श्री गुरु शरणं श्री गुरु शरणं श्री गुरु शरणं जय श्री गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं
जय गुरु शरणम। श्री गुरुदेव भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नमो नारायणाय। ओम नमो नारायणाय।